जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून त्यांची पूर्ण प्रयत्नाने अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी केले। भारत सरकार ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना अतिरिक्त सचिव सिंह पुढे म्हणाले की आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक असून सर्वांच्या सहभागातून ही कामे होत असल्यामुळे या यशाचे श्रेय सर्व संबंधितांना जाते। ग्रामस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर सर्वांनी उत्तम कामगिरी केली असून त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे कार्य यापुढेही असेच प्रभावीपणे सुरू राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले विविध उपक्रम, आतापर्यंत झालेली कामे तसेच पुढील नियोजनाबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली। यामध्ये आरोग्य, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कृषी, किसान क्रेडिट कार्ड, ॲग्री, स्टॅग, मोटारसायकल ॲम्ब्युलन्स, मत्स्य व्यवसाय, स्ट्रॉबेरी लागवड, तोरणमाळ पर्यटन विकास, सीताफळ फळ प्रक्रिया उद्योग, सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान, मुळवाट कक्ष, मिशन जलबंधू, आमची अभ्यासिका, आदर्श ग्राम अभियान, दिशा अभियान, शाळा आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली। यावेळी सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानांतर्गत नवीन टप्प्याची सुरुवात आशा वकर श्रीमती प्रमिला गावित व श्रीमती वंदना गावित यांना अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांच्या हस्ते किट देऊन करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। Our sector feels गोष्टी बघतोय, but it is really eye-opener. When I was here almost 17 years back, त्यावेळी पण जे समस्या होती आज पण ती समस्या ऑलमोस्ट सारखी दिसतात, कनेक्टिव्हिटी की प्रॉब्लेम्स आहे। So what I personally feel की ही प्रॉब्लेम्स even फ्युचर मध्ये राहणार, it's only we have to fight these problems continuously. So whatever programs we are continuing, आपण हे प्रोग्राम कंटिन्युअसली त्याच शिद्दतने आपल्याला हे इम्प्लिमेंट करावे लागतील, त्या शिद्दतने आपण आता सध्या करतोय। Most of the programs are very well designed, and that is also reflected into the ranking of the district and national level or आपल्याला मिळाली 34th rank you have got. It's very good rank, and there is always a scope of improvement. So whatever you are doing, keep on doing that thing, and definitely आपला सर्वांचा सहभागाशिवाय हे इम्प्लिमेंट होऊ शकणार नाही। So its credit goes to all of you, whether from right from the village level worker, block level worker, district level worker, आपल्याशिवाय हे होऊ शकत नाही। So my only request is की कन्सेप्च्युलायझेशन जर चांगला असेल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर चांगला होत नसेल तर त्याचे रिझल्ट आपल्याला प्रॉपरली मिळत नाही। सो कीप ऑन डुइंग दिस गुड वर्क अँड ऑल द बेस्ट टू यू। थँक्यू।